सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील वाढते मार्केट व व्यापारी व्यावसायिक लक्षात घेता व विटा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता विटा शहरात सोमवार आणि गुरुवार आठवडा बाजार, त्याचबरोबर गजबजलेल्या चौकात विटा शहरातील रयत शिक्षण संस्था या संस्थेचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली बळवंत कॉलेजचे शिक्षकेतर व कॉलेजच्या विद्यार्थिनींनी यांनी एक अत्यंत उत्कृष्ट चांगली कामगिरी करत विटा शहरात मार्केट परिसर, भाजी मंडई परिसर, आठवडा बाजार, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लेंगरे रोड, गांधी चौक, कराड रोड या ठिकाणी व्यापार लाईनीत कडक करकरीत नोटा दिसण्यात भारी, पण ती आहे का खारी याची खात्री करणे गरजेचे आहे। या अनुषंगाने बाजारात येणाऱ्या 100, 200, 500च्या नोटा खात्री करून घेणे गरजेचे आहे की ती खरी आहे की खोटी आहे। 100च्या करकरीत नोटा बघून घेताना कशी खरी आणि कशी खोटी नोट आहे हे ओळखून घेताना नोटातील तार व गांधीजींचा फोटो बघून घेणे गरजेचे आहे। गांधीजींचा फोटो नोटाच्या पांढऱ्या भागात आतमध्ये गांधीजींचे चित्र स्पष्ट दिसते। ती नोट खरी व तार व गांधीजींचा फोटो नसेल तर ती नोट डुप्लिकेट बनावट खोटी आहे हे ओळखणे, असे म्हणत बळवंत कॉलेज शिक्षकेतर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी या परिसरात जनजागृती केली। यावेळी विटा शहरातील आठवडा बाजार मार्केट परिसरातील नागरिक, व्यापारी वर्ग, भाजी विक्रेते ते फळ विक्रेते व अन्य विक्रेत्यांनी या टीमचे कौतुक व अभिनंदन केले। एक चांगले काम आणि चांगलं कर्तव्य करत आहात। बाजारात व्यापार लाईनीत वृद्ध व्यक्ती, महिला वर्ग ही भाजीपाला घेऊन विक्रीसाठी बसत असतात। त्या नोटांमधील खरी खोटी नोट ओळखली जात नाही। अशा व्यक्तींना सुद्धा या टीमने समजावून सांगत खरी नोट आणि खोटी नोट कशी ओळखावे असे प्रशिक्षण दिले व समजून सांगितले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस मित्र शिराज शिकलगार यांनीही टीमचे अभिनंदन व कौतुक केले। महाविद्यालय विटा येथील वाणिज्य विभाग अंतर्गत आज आम्ही खरी आणि खोटी नोट कशी ओळखायची याबाबत जनजागृती करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमच्या ह्या कॉमर्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी मार्केटमध्ये जाऊन लोकांना खरी नोट आणि खोटी नोट कशी ओळखायची त्यासाठी 3 टिप्स दिलेल्या आहेत। पहिली म्हणजे त्या नोटेमध्ये असणारी तार, ह्याच्यामध्ये असणारा फरक, तो फरक कसा ओळखायचा हे सांगितलं। त्याचबरोबर त्या नोटेचा जरी ती नोट कडक आपल्याला वाटली तरी सुद्धा ती खोटी असू शकते, ती कशी ओळखायची याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्या विद्यार्थिनींनी आजकाल जे वाढतं फसवणुकीचं प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी बरेचसे आपल्या मार्केटमध्ये अशिक्षित किंवा कमी शिकलेले जे काही मजूर वगैरे शेतमजूर असतात ते विक्रीसाठी येतात, परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात खोट्या नोटेमध्ये फसवलं जातं। तर ही फसवणूक होऊ नये किंवा त्यांनी जागरूक व्हावं यासाठी आजचा हा जो काही कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे। हे खऱ्या नोटेमध्ये जास्त डार्कमध्ये लाईन दिसते आणि खोट्या नोटेमध्ये जास्त डार्क दिसत नाही लाईन, त्यामुळे आपल्याला ओळखायला सोपे पडते। आणि खोटी नोट अशा कागदामध्ये नसते, वेगळ्या कागदामध्ये असते। जर तरी पण ओळखली नाही तर असं उन्हाकडल्या साईडला जरा बघायचं, इथं आपल्याला गांधीजी दिसले, जर गांधीजी दिसले तर खरी नोट, नाही दिसले तर खोटी नोट। आता कळालं ना? आपण या ठिकाणी बघताय बळवंत महाविद्यालय कॉलेजच्या या ठिकाणी स्टुडंट विद्यार्थी आहेत आणि जेणेकरून आंमला असू दे, आंमलावृद्धा असू दे, तसेच बाजारपेठमध्ये नकली नोट कशी ओळखली जावी ह्या संदर्भात पुरेपूर माहिती देण्यासाठी या ठिकाणी आज कॉलेजच्या विद्यार्थिनी आलेली आहेत। आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेणार आहोत की काय सांगतात ते या सर्वेमधून। बघूया, काय सांगाल तुम्ही या सर्वेमधून? बळवंत कॉलेज महाविद्यालयाच्या अंतर्गत चव्हाण मॅडम आमच्या प्रोफेसर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्वे करतोय, ज्यामध्ये सगळ्यांना कळेल की मार्केटमध्ये खरी नोट आणि खोटी नोट कशी ओळखायची याबद्दल आमचा सर्वे चालू आहे। ठीक आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।